आणि खीर पण इथे रेडी आहे. गरम गरम बाउलमध्ये भरून मी पटकन खाली नेऊन देते. त्याला सिल्वर फॉईल रॅप केलेलं आहे, म्हणजे उघडं नेऊन देऊ नये असं मला आईने लहानपणापासून सांगितलं. सो पटकन खाली खीर देऊन आल्यानंतर परत लागलेली आहे मी सोया राईस बनवायला. त्याच्यासाठी एक कढई ठेवलेली आहे आणि इथे 2 मिरच्या कापून घेते आहे. या लाल मिरच्या पण ओल्याच मिरच्या, फक्त शिमला मिरची पण हिरवी आणि मिरची पण हिरवी असेल तर फरक कळणार नाही, म्हणून मी इथे 2 लाल मिरच्या घेतल्या. त्यानंतर सगळं मी बाजूला करते एक्स्ट्राचं सामान. आणि इथे एक मला सवय अशी आहे की ओटा पटपट मी सारखा साफ करत राहते, कारण तिथे जास्त पसारा आणि सामान झालं की मला काहीच सुचत नाही. त्यामुळे मग पुढचा आयटम करायच्या आधी मला असं वाटतं की ओटा क्लीन असायला हवा, म्हणून मग भाताच्या आधी मी सगळं क्लीन केलं आहे. आता या भाज्यांमध्ये मी इथे टाकलेलं आहे की काश्मीरी लाल पावडर आणि थोडासा गरम मसाला. आणि हे जे सोयाबीन आपण मॅरिनेट करून बाजूला ठेवलं होतं ते पण मी इथे ॲड केलेलं आहे. पत्तागोबी मला ती शिजल्यानंतर एकदम कमी वाटली, म्हणून मी अजून थोडीशी पत्तागोबी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे. आणि हा आहे बासमती तांदूळ, जो की मी 20 मिनटासाठी धुवून भिजवून ठेवलेला होता. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इथे उकळतं पाणी त्याच्यात मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि झाकून ठेवूया. मग इथे हा दुसरा आयटम माझा तयार होत आहे, सोया राईस. याला झाकून ठेवूया. आता भात भिजलेला, तांदूळ भिजलेला असल्यामुळे जास्त वेळ काय याला लागणार नाही, आपोआप तो शिजेल. बारीक आचेवर किंवा मीडियम आचेवर पण तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, कारण की आपलं मेन अट्रॅक्शन आजचं लंचचं आहे ते म्हणजे समोसे, इंडिपेंडन्स डेचे समोसे. आणि मस्तपैकी एक अंडाकृती ओव्हल शेपमध्ये तुम्हाला हे करावं लागेल, जर तुम्हाला परफेक्ट शेपचा समोसा बनवायचा असेल तर. आणि त्याला मधून कट करायचं आहे आणि पाण्याने सगळ्या कडा त्याच्या भिजवून त्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं समोसाच्या शेपचं. आणि भरपूर अशी फिलिंग करायची आहे भाजीची आणि समोसा तुमचा रेडी आहे. त्यानंतर एक एक करून समोसे मी आज सोडलेले आहेत. आणि समोशाचं ना मला एक कोणीतरी अशी ट्रिक सांगितली होती की आधी बारीक आचेवर समोसा तुम्ही व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि मग शेवटी तुम्हाला मीडियम फ्लेम करायची. आधीच तुम्ही मीडियम फ्लेमवर जर समोसा फ्राय केला तर त्याला पूर्ण फोड येतील आणि तो छान नाही दिसत, म्हणजे त्यामुळे मग मी तशी ट्रिक वापरली. आणि एक एक करून इथे माझे समोसे रेडी होत आहेत. तर मग तुम्ही